हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 29 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा वेदाची खोली आवरत असते. तिथे मंजिरी येते आणि वेदाचं डोक्याचं रबर हातात घेते आणि मीराला बोलते वेदाचे. तेव्हा मीरा ते रबर हातात घेते आणि बोलते की वेदा आंघोळ करून आली की तिच्या केसांना मस्त मी हा बो लावते. तेव्हा मंजिरी बोलते की ती तुला हात नाही लावू देणार. तेव्हा मीरा बोलते का? तेव्हा मंजिरी बोलते की वेदाचे केस फक्त अंबिका विंचरायची. ती गेल्यापासून तिने कुणालाच केसांना हात लावू नाही दिलाय. तेव्हा मीरा बोलते इतक्या प्रेमळ होत्या का अंबिका ताई? तेव्हा मंजिरी बोलते प्रेमळ, सगळ्यांना आपलंसं करणारी होती ती. ती या घरात सून म्हणून आली आणि लगेचच सगळ्यांची मनं जिंकली तिने. तेव्हा मीरा बोलते तुमचाही खूप जीव होता ना त्यांच्यावर? तेव्हा मंजिरी बोलते खूप खूप जीव होता. सून नाही, लेक होती ती माझ्यासाठी. आमच्याकडे अनाथ आश्रमची जबाबदारी तिकडे मीच बघते. तिकडे पहिल्यांदा मी अंबिकाला बघितलं होतं. लहानपणापासून बघत होते तिला मी. खूप गुणी मुलगी आहे. तेव्हा मंजिरीला अंबिकाबद्दल आठवतं. अंबिका सकाळी उठून लवकर पूजा अर्चा करत असते. तेव्हा मंजिरी दादासाहेबांना बोलते तुमची सून मला हरवू बघते. तेव्हा अंबिका बोलते नाही आई, मी तुम्हाला कशात हरवू शकते का? तेव्हा मंजिरी बोलते मग काय, रोज कितीही ठरवलं सकाळी उठायचं देवपूजा करायची पण काही जमतच नाही. रोज रात्री कितीही लवकर झोपले आणि सकाळी कितीही लवकर उठले तरीही माझ्या आधी उठलेलीच असते. आज पण बघा ना पूजेची किती छान तयारी करून ठेवली. तेव्हा अंबिका बोलते मला आवडतं हे सगळं करायला. तेव्हा दादासाहेब बोलतात पण काहीही म्हण अंबिका, घरकाम करण्यात तू तुझ्या सासूपेक्षा 2 पावलं पुढेच आहे. तेव्हा अंबिका बोलते बाबा मी आईंच्या पुढे मागे असं काही नाही हं, मी त्यांच्या सोबत आहे आणि मी अशीच राहणार आहे नेहमी. तेव्हा दादासाहेब बोलतात हे असं बोलून ना तू तुझी निवड सार्थ करतेस म्हणून आम्हाला तुझा अभिमान खूप वाटतो. तेवढ्यात तिथे नर्मदा आणि दामोदर येतो आणि बोलते हो आम्हाला पण बरं का. तेव्हा नर्मदा बोलते आदर्श सून म्हणून पुरस्कार द्यायची वेळ आली ना तर दरवर्षीचा पुरस्कार हिलाच मिळेल. आपल्या घराला घर पण आलंय ना ते फक्त अंबिकामुळे, नाही का? तेव्हा दामोदर बोलतो बायको हिला कुठलाही पुरस्कार द्यायची काय गरज आहे, ही सगळ्याच बाबतीत आदर्श आहे. तेव्हा मंजिरी बोलते अगं बापलेक उठले की नाही? तेव्हा अंबिका बोलते नाही उठले अजून. तेव्हा मंजिरी बोलते तूच लाडवून ठेवलंय त्यांना. तेव्हा अंबिका बोलते आई अहो हे अथर्व रात्री 1:30 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत वेदाला गोष्टी सांगत बसतात. मग सकाळी उठायला उशीर होतो ना त्यांना. तेव्हा अंबिका बोलते बरं मी आली हं त्यांना उठवून. तेव्हा मंजिरी मीराला स्टोरी सांगत असते. ती अथर्वच्या आयुष्यात आली आणि त्याच्याने आमचं सगळं आयुष्य भरून गेलं. इकडे अंबिका खोलीत येते आणि बोलते घ्या अजूनही झोपले असून यांना कोणी उठवलं नाही ना तर हे दिवसभर झोपून राहतील. तेव्हा ती वेदाला उठवते आणि अथर्वलाही उठवते. तेव्हा अंबिका खिडक्या उघडते आणि बोलते सूर्य डोक्यावर आलाय तरी यांचा उठायचा पत्ता नाही. तेव्हा अथर्व वेदाला हळूच बोलतो वेदा 1, वेदा बोलते 2, अथर्व बोलतो 3 आणि ते जोरात किंचळतात. तेव्हा अंबिका डचकते. तेव्हा अथर्व आणि वेदा जोरात बोलतात ये आई घाबरली. तेव्हा अंबिका बोलते खरंच घाबरली ना मी. तेव्हा अथर्व आणि वेदा बोलतात मग आम्हाला तेच करायचं होतं ना. तेव्हा अंबिका बोलते चला उठा लवकर. तेव्हा वेदा बोलते अगं काय ग आई, किती मस्त झोपलो होतो आम्ही. तेव्हा अंबिका बोलते मग काय दिवसभर झोपणार आहेस का वेदा? तेव्हा वेदा बोलते हो मी बाबाच्या पाठीवर दिवसभर झोपू शकते. तेव्हा अथर्व बोलतो आणि हो मी पण माझ्या वेदाला माझ्या पाठीवर घेऊन दिवसभर झोपू शकतो. तेव्हा ते दोघं बोलतात डू नॉट डिस्टर्ब. तेव्हा अंबिका बोलते हे काय चाललंय असं, चल वेदा. तेव्हा अथर्व वेदाला खेचतो नाही माझ्या वेदाला असा हात नाही लावायचा. तेव्हा अंबिका बोलते अच्छा मग तुम्ही उठा चला. तेव्हा वेदा बोलते आई माझ्या बाबाला पण हात नाही लावायचा. तेव्हा अंबिका बोलते ठीक आहे राहा असं बसून आणि जायला लागते. तेव्हा अथर्व तिचा हात धरतो आणि बोलतो तू कुठे चालली, बस नाही ते बस. तेव्हा अंबिका बोलते काय वेदा शाळेत नाही जायचं तुला? आणि अथर्व तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? तेव्हा अथर्व बोलतो नाही जायचंय सिम्पल. तेव्हा वेदा पण बोलते हो नाही जायचं. तेव्हा अंबिका बोलते अच्छा तुमच्या दोघांची एक टीम आहे का? तेव्हा अथर्व बोलतो एक टीम आहेच की तुला नाही माहिती, 1 टीम. तेव्हा अंबिका बोलते ओके मग मी आता माझ्या टीम मेंबरला बोलवणार आहे. तेव्हा अंबिका बडीला आवाज देते. तेव्हा बडी तिथे येतो. तेव्हा अथर्व बोलतो हाय बडी. तेव्हा अंबिका बोलते बडी हे दोघं मला खूप त्रास देत आहेत. तेव्हा बडी शांत होतो. तेव्हा अथर्व बोलतो ए बडी ही तुझी आई खोटं बोलते हां. तेव्हा अथर्व बोलतो ही अंबिका खोटं बोलते हां बडी. तेव्हा अंबिका बोलते नाही बडी मी नाही खोटं बोलते, आता तूच बघ काय करायचं. तेवढ्यात बडी बेडवर उडी मारतो. तेव्हा बडी अथर्व आणि वेदाच्या मागे खूप धावतो. ते दोघंही इकडे तिकडे सैरवैर पळत असतात. तेव्हा बडी वेदामागे धावत जातो. वेदा जाते आणि अथर्व अंबिका जवळ येतो आणि तिला हक करतो आणि बोलतो गुड मॉर्निंग. तेव्हा अंबिका बोलते काय करताय? तेव्हा अथर्व बोलतो पॅर. कालच वेदा बोलत होती की तिला आणि बडीला एक लहान भाऊ हवा आहे. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते काहीही. तेव्हा अथर्व बोलतो खरंच बोलतोय, 1 मिनिट थांब वेदा तुला कळेल मी खोटं बोलत नाही वेदा. तेव्हा वेदा येते अथर्वच्या कडेवर बसते आणि बोलते आई तू माझ्या बाबाला हात नको लावू. तेव्हा अंबिका बोलते का? तेव्हा वेदा बोलतो कारण की तो फक्त माझा आहे. तेव्हा अंबिका बोलते ए शाणे ते माझे आहे. तेव्हा वेदा बोलते माझा आहे. तेव्हा अंबिका बोलते माझे. तेव्हा वेदा बोलते सण आणि मूल असल्यापर्यंत ते बाबा माझे आहेत. तेव्हा अंबिका बोलते आणि तू नसल्यापासून ते माझे. तेव्हा ते दोघं माझे 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 करत असतात. तेव्हा अथर्व ओरडतो लेडीज रिलॅक्स.
तेव्हा अथर्व बोलतो मी 33.3% तुझा आहे, मी 33.3% तुझा आहे, मी सगळ्यांचा आहे. तेव्हा अंबिका बोलते सगळ्यांचा म्हणजे? तेव्हा अथर्व बोलतो म्हणजे तुझा, वेदाचा आणि वडीचा. इकडे मीरा मंजिरीला विचारत असते पण बाईसाहेब अंबिकाताईंना नक्की काय झालं होतं, त्या आजारी होत्या का? तेव्हा मंजिरी बोलते मीरा, आपण शरीराला जितकं महत्त्व देतो ना तितकं मनाला देत नाही. मनही जपणं तितकं महत्त्वाचं असतं. त्या दिवशी कदाचित हेच झालं असावं. त्या दिवशी नेमकं हेच झालं. त्या दोघांपैकी कुणीतरी चुकलं. त्या दिवशी अथर्व आणि अंबिकाचं भांडण झालं. कशावरून झालं आम्हाला कोणालाच माहीत नाही. अथर्व, वेदा आणि अंबिकाच घरी होती, पण भांडण झालं हे मात्र आम्हाला माहिती होतं. आणि जे व्हायला नको होतं तेच झालं. वेदाने त्या दोघांना भांडताना पाहिलं. तेव्हा अथर्व अंबिकावर ओरडत असतो, तुला मरायचं आहे ना, जा मरायला जा, मला खूप बरं वाटेल, मी खूप हॅप्पी होईल. हे बघून वेदाला रडायला येत असतं. तू गेलीस ना, मी वेदाला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकेल आणि मी कुठेतरी निघून जाईल. तेव्हा अंबिका बोलते अथर्व इतकं का मनाला लावतायत? तेव्हा अथर्व बोलतो मनाला लावताय म्हणजे काय, तू सारखं सारखं तेच सांगायचं का तुला? तू परत जर असं म्हणालीस ना तर अथर्व अंबिकावर हात उचलतो आणि ते वेदा बघते आणि अथर्व तिथून रागाने निघून जातो. पटकन वेदा लपते. तेव्हा मंजिरी सांगत असते अंबिकाला रडताना पाहून वेदाला खूप वाईट वाटलं. अथर्व आपल्याशी भांडला ही गोष्ट अंबिकाने फारच मनाला लावून घेतली होती आणि तो राग मनात धरून तिने स्वतःला जाळून घेतलं. कुणाचाही विचार न करता तिने जीव घेतला स्वतःचा. तेव्हा अंबिका आउट हाऊसमध्ये असते. आउट हाऊसला पूर्ण आग लागलेली असते आणि ती जोरजोरात ओरडत असते, वाचवा, कुणीतरी वाचवा. तेव्हा अथर्व अंबिका बाहेरून ओरडत असतो. तेवढ्यात वेदा आई म्हणून पळत पुढे जायला निघते. तेवढ्यात अथर्व तिचा हात पकडून ठेवतो. इकडे मंजिरी मीराला आउट हाऊसकडे घेऊन आलेली असते. तेवढ्यात तिथे अंबिका प्रकट होते. जिच्यावर जीवापाड प्रेम होतं तिला जिवंत जळताना पाहावं लागलं अथर्वला. त्या परिस्थितीत त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचारही नाही करू शकत. आजही त्या आठवणींनी त्याचं मन होरपळून निघतं. तेव्हा मीरा बोलते ताईसाहेब मला हे ऐकूनच माझ्या अंगावरती काटा येतोय. तेव्हा मंजिरी बोलते अंबिकाला चाफा खूप आवडायचा. हे चाफ्याचं झाड तिनेच लावलं होतं. चाफ्याच्या सुगंधाने आणि तिच्या येण्याने आमचं घर बहरून गेलं होतं. मंजिरी बोलते ती गेल्यानंतर हा चाफाही गेला आणि त्याच्याप्रमाणे घरही सुकून गेलं. अंबिकाही ते ऐकून इमोशनल होत असते. तेव्हा मीरा विचारत असते पण बाईसाहेब वेदाच्या बाबांनी त्या दिवशी ही आग का नाही विझवली? तेव्हा मंजिरी वेगळ्याच नजरेने मीराकडे बघते आणि पुन्हा सांगायला सुरुवात करते की मीरा, त्या परिस्थितीत दोनच गोष्टी होऊ शकतात. एकतर तो माणूस त्या परिस्थितीत उडी मारू शकतो, नाही तर जागच्या जागी थिजून जातो. तेव्हा मंजिरी बोलते अथर्वही हे सगळं पाहत असताना जागच्या जागी गोठून गेला होता. तेव्हा मंजिरी बोलते मला ना कधी कधी अंबिकाचा खूप राग येतो. नवरा बायकोमधून भांडणे होतात पण तिने असा निर्णय घ्यावा. तेव्हा मंजिरी बोलते एकदा तरी तिने वेदाचा अथर्वचा विचार करणं गरजेचं होतं. तेव्हा अंबिका मागेच उभी असते आणि ती बोलते आई तुम्ही समजताय तसं घडलेलं नाहीये. मी माझा जीव नाही दिला माझ्या अथर्वला, वेदाला. तुम्हाला सोडून का जाईल मी? माझं आणि अथर्वचं भांडणही तुम्हाला वाटतंय तसं झालंच नव्हतं. अथर्व माझ्यावर रागवले होते पण तो राग फक्त काळजीपोटी होता. तेव्हा अंबिकाला आठवत असतं की अंबिका आजारी असते आणि अथर्व तिच्या डोक्यावर थंड पट्ट्या ठेवत असतो. तेव्हा अथर्व बोलतो औषध घेतल्यानंतरही तुझा ताप कमी होत नाही. तेव्हा अंबिका बोलते औषध घेतल्यानंतर ना. तेव्हा अथर्व औषधची बॉटल घेतो आणि बोलतो अंबिका तू औषध घेतलं नाहीये. तेव्हा अंबिका बोलते अथर्व सॉरी, मी विसरले हो खरंच. तेव्हा अथर्व बोलतो तू विसरली नाहीयेस, तुला सिरियसनेस कळत नाही या गोष्टींचा आणि ॲक्च्युली ना माझं चुकलं, मी गोळी काढून द्यायला हवी होती तुला. तेव्हा अंबिका बोलते ठीक आहे, ताप आहे, होईल हळूहळू कमी. तेव्हा अंबिका बोलते तुम्हाला उशीर होतोय ऑफिसला जायला, जा तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो तुला ताप असताना तुला वाटतं मी ऑफिसला जाईल आणि तुझ्यापेक्षा ऑफिस इम्पॉर्टंट नाही आहे मला. तेव्हा अथर्व उठून केशव काकांना फोन लावतो आणि बोलतो की आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा, अंबिकाला बरं नाही आहे. तेव्हा अंबिका उठते. तेव्हा अथर्व बोलतो तू उठलीच कशाला? तेव्हा अंबिका बोलते तुम्ही का मीटिंग कॅन्सल केली? महत्त्वाची मीटिंग आहे ना. तेव्हा अंबिका बोलते मला काही माहिती नाही, तुम्ही केशव काकांना फोन करा आणि तुम्ही येतायत सांगा. तेव्हा अथर्व बोलतो माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस, तू इथे आजारी असताना माझं तिकडे लक्ष लागणार आहे का? तेव्हा अंबिका बोलते किती टेन्शन घेत आहेत, मला जरा काही झालं की मीटिंग कॅन्सल करणार. तेव्हा अथर्व बोलतो मला तुझं वागणं पटत नाही हं अंबिका, सगळ्यांची काळजी घेत असतेस आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतेस. तेव्हा अंबिका बोलते पण असं मीटिंग कॅन्सल केल्यावर तुमच्या डोक्यावर ताणच होईल ना. अथर्व बोलतो काहीही ताण होणार नाहीये, मीटिंग कॅन्सल केली तर आपलं नुकसान होईल ना. तेव्हा अथर्व बोलतो काहीही नुकसान होणार नाहीये आणि मी गेल्याने तुझा तापही कमी होणार नाहीये. तेव्हा अंबिका बोलते मी कायमची गेली तर तुमच्या मागे माझ्या डोक्याचा ताप कमी होईल. तेव्हा अथर्व ओरडतो अंबिका. तेव्हा अथर्व बोलतो काय बोलत असतेस तू अंबिका, वास्तू तथाच तू म्हणत असते. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते अगं बाई माझा नवरा चिडल्यावर किती क्यूट दिसतो. तेव्हा अथर्व बोलतो मस्करी करत नाही मी अंबिका, आय एम सिरियस. तेव्हा अंबिका बोलते काही काय अथर्व, मी मर म्हटल्याने काही कोणी मरत नाही, हे काही आपल्या हातात नसतं, कोणी कधीही मरेल.
तेव्हा अंबिका बोलते तसंही मी सवाष्ण मेले तर कोण माझं भाग्यच असेल ना. तेव्हा अथर्व बोलतो अंबिका इनफ का सारखी मरण्याची भाषा करत असतेस तू? तुझ्या डोक्यात घुसत का सारखी तेच ते बडबडत करत असतेस तू? हेच वेदा ऐकत असते. तुला मरायचं आहे ना, जा मर जा. मला खूप बरं वाटेल, मी हॅप्पी होईल. तू गेलीस ना, वेदाला मी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतो आणि मी इकडनं जातो. तेव्हा अथर्व अंबिकावर हात उचलणार हेच वेदा सगळं बघितलं असतं वेदाने. अथर्व गेल्यावर वेदा रडत असते आणि अंबिकाला ही खोलीत बघत असते की अंबिका ही रडत असते. तेव्हा संध्याकाळी अंबिका अथर्वची वाट बघत असते आणि मनाशी बोलत असते की नेहमी असंच का होतं माझ्याकडून? मी अथर्वची मस्करी करायला जाते आणि काहीतरी घडतं, होतं भलतंच. तेव्हा अंबिका बोलते काय करू आता, कसा घालू अथर्वचा राग? माया ती काहीतरी मदत करेल मला. तेव्हा अंबिका मायाला फोन लावते. माया गाडीत असते आणि फोन उचलते. हॅलो डिअर, काय झालं बोला. तेव्हा अंबिका बोलते माया मला तुझी मदत हवी अगं. तेव्हा माया बोलते काय झालं गं बोल ना. तेव्हा अंबिका बोलते आज पुन्हा माझ्याकडून तीच चूक झाली, अथर्व रागवलेत माझ्यावर. तेव्हा माया हसते आणि बोलते वाटलंच मला, काय केलंस तू? तेव्हा अंबिका बोलते अगं मी गंमतच करत होते, त्यांनी सिरियसली घेतलं ते. तेव्हा माया बोलते मला कळत नाही अंबिका, आपल्या नवऱ्याला जे गोष्टी पचत नाही तर कशाला करतेस तू मजाक. तेव्हा अंबिका बोलते हो आणि आज जरा जास्तच चिडलेत ते. तेव्हा माया बोलते काय बोललेस तू नेमके त्याला? तेव्हा अंबिका बोलते हे बघ काय झालं अगं, मला जरा बरं नव्हतं, म्हणजे ताप होता, कणकणच होती फक्त, आणि त्यांनी सगळ्या त्यांच्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. मग आम्ही बोलत होतो त्याबद्दलच, मला काही ते पटत नव्हतं की त्यांनी सुट्टी घेतलेलं. मग मी मजाकमध्ये बोलून गेले की मी सवाष्णी गेले तर ते माझं भाग्यच असेल, तर ते चिडले. तेव्हा माया बोलते ग्रेट मस्त, आता तू असं बोलणार अथर्वला राग नाही येणार का? तेव्हा अंबिका बोलते हो बाई चुकलं माझं, पण आता काय करू, कसा राग घालू त्यांचा सांग ना मला. तेव्हा माया बोलते ठीक आहे काही काळजी करू नकोस, अर्ध्या तासानंतर आउट हाऊसमध्ये पोच आणि अथर्वला तिकडे बोलवून घे. तेव्हा अंबिका बोलते तिकडे कशाला? तेव्हा माया बोलते तुला सांगते तेवढं कर ना, आउट हाऊसमध्ये फक्त पोच. तेव्हा माया बोलते घरात कोणी नाही ना आज? तेव्हा अंबिका बोलते हां घरचे सगळे फंक्शनला गेलेत. तेव्हा माया बोलते परफेक्ट, सांगते तेवढं कर, आउट हाऊसला पोच. तेव्हा अंबिका बोलते थँक्यू माया, तू आहेस म्हणून हे सगळं जमतं तरी मला. तेव्हा माया बोलते एनिथिंग फॉर यू डिअर, काळजी करू नकोस. तेव्हा अंबिका बोलते ठीक आहे जाते मग मी आउट हाऊसला, बाय. तेव्हा अंबिका रात्रीचं आउट हाऊसमध्ये जाते. रूम उघडते तर एकदम सजवलेली असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की आय एम सॉरी अथर्व. तेव्हा अंबिका बघून बोलते की किती छान सजवलं आहे मायाने. तेव्हा अंबिका पुढे जाते आणि बोलते केक कमाल आहे माया, एवढं छान सजवून निघूनही गेली. तेव्हा अंबिका बोलते ही असली कल्पना ना फक्त मायालाच सुचू शकते, मला वेडीला काही सुचलंही नसतं. पण आता हे सगळं बघून अथर्वचा राग कुठे पळून जाईल. फोन करते त्यांना असं म्हणते अंबिका, आणि फोन करणार तेवढं तिच्या डोक्यावर कोणीतरी काठी मारतं. अंबिकाचा फोन बाजूला पडतो आणि अंबिका खाली पडते. तेव्हा अंबिका जोरात ओरडते आई ग, आणि बघते तर काय मायाच्या हातात काठी असते. माया काठी घेऊन अंबिकासमोर उभी राहते. अंबिका इतकी आश्चर्यचकित होते की मायाकडे बघत असते आणि तिथेच एपिसोड संपतो.